इन्कम टॅक्समध्ये सूट मिळण्याची जास्त अपेक्षा आहे. दुसरं म्हणजे जी-एस-टीच्या बद्दल काही अनाउन्समेंट होतात का ते बघायला लागेल. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने विचार केला तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला म्हणजे जे काही लघु उद्योग आहेत, लघु व मध्यम उद्योग असतात, यांच्यासाठीच्या काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं या बजेटकडनं आता अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार जर केला तर जागतिक अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी लुडबुडत आहे आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही एक असा ब्राईट डॉट असा सध्या आपल्याला दिसतोय. त्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केला तर साधारणतः 3-3.25% त्याचा वृद्धीचा दर आहे आणि तोच जर आपण विकसित देशांचा विचार केला तर तो 1.5% आसपास आहे, म्हणजे 2%पेक्षा खाली आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था ही 6-6.5% दराने वाढली असा मागच्या कालच्या ज्या काही इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आपण बघितलं की 6.5%पर्यंतचा तो वृद्धीचा दर आहे तो अपेक्षित ठेवलेला आहे. तर आपण पाहतोय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता कॅबिनेट बैठक होईल, तिथे मंजुरी मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत सचिव सुद्धा अर्थ खात्याचे उपस्थित आहेत. त्यांनी जो आता अर्थसंकल्प तयार केलेला आहे तो अर्थसंकल्प राष्ट्रपतींसमोर सादर केला. निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनात पोहोचलेल्या आहेत अगदी काही क्षणातच. थोड्याच वेळात कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा या संदर्भात आता मंजुरी मिळेल आणि 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी 3.0चा पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. सध्याची आपण दृश्य पाहतोय. निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनात पोहोचलेल्या आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांनी बजेटची एक प्रत सादर केलेली आहे. थोड्याच वेळामध्ये कॅबिनेट बैठकीला सुरुवात होईल. कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सर्वांसमोर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान या अर्थसंकल्पामध्ये नक्की काय काय घोषणा होणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलेलं. अगदी सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांनाच बजेटकडनं मोठमोठ्या अपेक्षा असतात. आता नक्की कुणाच्या अपेक्षा पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निर्मला सीतारामन या आता बजेट सादर करतील. त्यांनी आता सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे. राष्ट्रपतींची भेट घेत असतानाची दृश्य आपण पाहतोय. यासोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत अर्थ खात्यातले काही सचिव सुद्धा उपस्थित आहेत आणि जे बजेट तयार झालेलं आहे, जो अर्थसंकल्प तयार झालेला आहे, त्या अर्थसंकल्पाची एक प्रत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींना सुपूर्द केलेली आहे. ही अर्थसंकल्पाची